महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द मधील गावठाणातील क्रमांक 1 या अंगणवाडीत 6 ते 3 वर्षाखालील बालकांसाठी शासनाकडून पुरवण्यात आलेला पोषण आहारच निकृष्ट दर्जाचा असल्याची घटना शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता उघडकीस आली होती। त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले होते। या आहाराचा पंचनामा करून थेट पुरवठादारावरच कारवाई करण्याची मागणी केली जात होती। हा पोषण आहार घेण्यास देखील नागरिकांनी नकार दिला होता। सदर प्रकाराचे वृत्त 30 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर वृत्ताची दखल घेत सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी शिर्डी लोकसभेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून संबंधित प्रकाराबाबत काय कारवाई करण्यात आली याबाबतचा अहवाल मागवला आहे। जांबूत खुर्द येथील गावठाणातील क्रमांक 1 ची अंगणवाडी असून तसेच या अंगणवाडीतील 6 ते 3 वर्षाखालील बालकांसाठी व गरोदर व स्तनदा मातांसाठी शासनाकडून बंद पाकिटात पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आला होता। सदर पोषण आहार जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून अंगणवाडीसाठी पुरवठा केला जात आहे। मात्र जांबूत खुर्द येथील गावठाणातील या अंगणवाडीत पुरवठा करण्यात आलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे आढळून आल्यास तसे निदर्शनास आल्यानंतर गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी सदर प्रकाराची शहानिशा केली होती। पोषण आहाराचे पाकिट तोडून पाहिले तर त्यात गिठळा झालेला तर बुरशी लागलेला आहार आढळून आला होता। पोषण आहाराच्या पाकिटावर मुदतीची तारीख देखील संपलेल्या तर पाकिटावर काही पाकिटांवर तारखा नसल्याचे वास्तव समोर आले होते। उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती कळवली। त्यानंतर प्रभारी प्रकल्प अधिकारी कल्पना अंधुरे, सुपरवायझर मीना गोरखा यांनी तातडीने या अंगणवाडीत धाव घेतली होती। यांनी देखील आहाराची पाहणी केली होती। अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला, ग्रामस्थ यांच्या समक्ष निकृष्ट दर्जाचा आहाराचा पंचनामा केला गेला होता। त्याचबरोबर पोषण आहारातील काही नमुने तपासणीसाठी नगर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी कल्पना अंधुरे यांनी देखील दिली होती। परंतु सदर प्रकारावर कुठलीही कारवाई झाल्याचे दिसून न आल्याने प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत शिर्डी लोकसभेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्रव्यवहार करत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवून स्तनदा माता, गरोदर माता तसेच बालकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार संतापजनक असल्याचा खेद त्यांनी व्यक्त केला आहे। तसेच संबंधित प्रकरणी नेमकी प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात आली आहे याबाबतचा अहवाल त्यांनी मागवला आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।